ओबीसी समाजासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीवर ओबीसी अभ्यासक नाराज असल्याची माहिती मिळतेय। उपसमिती ओबीसी समाजावर अन्याय करणारी आहे असं मृणाल ढोले पाटील यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत मृणाल ढोले पाटील आहेत। एकूण काय म्हणणं आहे तुमचं आणि या याचिकेद्वारे, म्हणजे आता जुन्याच याचिका आहे त्याच्यामध्ये तुम्ही नवीन ही ऍड केलेली आहे, तर नेमकं काय म्हणणं आहे? म्हणजे आता तुम्ही न्यायालयात गेला असं म्हणायचं का? हो, असं म्हणायला काही हरकत नाही। त्याचं कारण असं आहे की आधीच आम्ही सांगितलं होतं की 2 सप्टेंबरचा जो जी आर आहे हा बेकायदा आहे, घटनाबाह्य आहे। हा जो 2 सप्टेंबर 2025 चा जी आर आहे आणि त्याच्याबरोबर सरकारचे काही ऑर्डर्स आहेत की बाबा सेवा पंधरवड्यामध्ये 1000 तुम्ही दाखले वाटा आणि हे सगळं जे आहे की ट्रेनिंग कॅम्प्स घ्या, हे सगळ्याची गरज नाहीये ना, अर्जन्सी काही नव्हती। तर हे सगळं आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने आपली अमेंडमेंट आपल्या पिटिशन मध्ये अलाव केलेली आहे आणि त्याच्या संदर्भात सोमवारी सुनावणी ठेवलेली आहे। एक तर तो जी आरच कॅन्सल करावा ही आमची अंतिम मागणी आहे, पण या जी आरच्या आधारे फक्त ऍफिडेव्हिट द्वारे जर जात ठरणार असेल, अख्खा अशा देशामध्ये कुठंच अशी व्यवस्था नाहीये, ही व्यवस्था जर महाराष्ट्रात येत असेल तर ही अतिशय चुकीची आहे आणि सरकार जर याला पाठीशी घालत असेल तर हे पण चुकीचं आहे। त्यामुळे हा जी आरच आपण चॅलेंज करणार आहोत, पण अंतिम निकाल येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत या जी आरला स्टे द्यावा अशी मागणी आपण मेहरबान कोर्टाकडे करत आहोत। आता येत्या सोमवारी याबाबतची सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे न्यायालय याबाबतचा काय निकाल देतं किंवा काय सूचना देतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण ओबीसी समाजासाठी जी काही समिती नेमलेली आहे त्या समितीवर मात्र ओबीसी समाजातीलच अभ्यासक आणि नेते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।